तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरीने अक्षराला दिलेली शिक्षा ऐकून चारुहास सर खूप चिडतात आणि ते लगेच भुवनेश्वरीसोबत बोलण्यासाठी निघतात. मात्र अक्षरा त्यांना थांबवते आणि समजावते, बाबा प्लीज तुम्ही मॅडमसोबत बोलायला जाऊ नका. त्यांनी मला जी काही शिक्षा दिली आहे ती मान्य आहे, कारण जे काही घडले त्यात माझी चूक आहे. त्यावर चारुहास सर तिला समजावण्याचा प्रयत्न करतात, मात्र अक्षरा काही ऐकून घेत नाही आणि त्यामुळे चारुहास सर म्हणतात की ठीक आहे, भुवनेश्वरीने तुला उंबरठा ओलांडून आत जायला मनाई केली आहे ना, पण अधिपतीच्या खोलीत जाण्यासाठी दुसरे सुद्धा मार्ग आहेत. आणि ते ऐकून अक्षराला आश्चर्य वाटतं. ती विचारते, म्हणजे बाबा नक्की काय म्हणायचे तुम्हाला? आणि त्यावर चारुहास सर हसतच म्हणतात की अक्षरा, या घरामध्ये आजपर्यंत शब्द खेळ काही कमी झाले नाहीत, आज अजून एक होईल. आणि मग त्यानंतर ते अक्षराला सांगतात की आज रात्री घरातील सगळेजण झोपल्यानंतर तू मला येऊन भेट, मी तुला अधिपतीच्या खोलीत घेऊन जातो. आणि ते ऐकून अक्षरा घाबरते. ती म्हणते की बाबा हे काय बोलताय तुम्ही, जर याबद्दल मॅडमला कळलं तर? मात्र चारुहास सर तिला सांगतात की असं काही होणार नाही. तर अक्षरा त्यांना विचारत असते, पण तुमचा नेमका प्लॅन तरी काय आहे? मात्र चारुहास सर म्हणतात की तो मी तुला नंतर सांगेल, आत्ता नाही, कारण आत्ता हे कोणालाही कळता कामा नये. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. दुसरीकडे अधिपती अक्षराला कॉल करत असतो, मात्र ती काही त्याचा कॉल रिसीव्ह करत नाही आणि त्यामुळे तो बाहेर जाण्यासाठी निघतो. मात्र पायावर भार आल्यामुळे तो अडखळतो. तितक्यात चंची त्या ठिकाणी येत त्याला सावरते आणि मग त्यानंतर भुवनेश्वरीने सांगितल्याप्रमाणे ती अक्षराचे कपडे बॅगमध्ये भरायला सुरुवात करते. अधिपती तिला विचारत असतो की हे काय करतेस तू, मास्तरीणबाईंचे कपडे घेऊन कुठे चालली? आणि त्यावर मग चंची त्याला सांगते, मावशीने अक्षराला शिक्षा दिली आहे, ती 2 दिवस या खोलीत येऊ शकत नाही. आणि ते ऐकून अधिपतीला वाईट वाटतं. तो चंचीला विचारतो की खरंच आईसाहेबांनी अशी शिक्षा दिली आहे का? आणि त्यावर चंची हो म्हणते आणि मग ती अक्षराचे कपडे घेऊन तेथून निघून जाते. दुसरीकडे अक्षराचे बाबा तिच्या आईला विचारत असतात की आज अधिपतींचा वाढदिवस होता ना? त्यावर ती हो म्हणते. तर बाबा म्हणतात की शिकवणीच्या मध्ये माझ्या लक्षातच राहिलं नाही, तू त्यांना फोन कर बरं. आणि त्यावर आई म्हणते की आज तिकडे एक वेगळाच प्रकार घडला आहे. अक्षराने अधिपतींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ठेवलं होतं, मात्र त्यावेळी खड्डा खणताना अधिपतींच्या पायाला कुदळ लागली, रक्तसुद्धा आलं होतं. आणि ते ऐकून बाबा काळजीत पडतात आणि ते दोघेजण अधिपतींना लवकर बरं वाटावं म्हणून देवाकडे प्रार्थना करतात. दुसरीकडे आजी झोपलेल्या असतात. अक्षराला मात्र काही झोप येत नाही. ती अस्वस्थपणे खोलीत फेऱ्या मारत असते. तिला सतत एकीकडे भुवनेश्वरीचं तर दुसरीकडे चारुहास सरांचं बोलणं आठवत असतं. आणि तितक्यात आजींना जाग येते. त्या अक्षराला विचारतात की अगं काय झालं सुनबाई, झोप आता, 2 दिवस कसे निघून जातील तुलाही कळणार नाही. त्यावर अक्षरा म्हणते, पण मला अधिपतींना भेटायचं आहे, त्यांची चौकशी करायची आहे, खरंच ते बरे आहेत ना? आणि त्यावर आजी तिला सांगते की हो, अधिपती आता बरा आहे, तू काळजी करू नको आणि मी उद्या सकाळी त्याच्या खोलीत गेल्यावर तुझं त्याच्याशी बोलणं करून देईल. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. तर इकडे चारुहास सरांनी ओंकारला आणि रवीला बोलावलेले असते आणि ते त्यांना विचारतात की तुम्ही तुमच्या दादाला आणि वहिनीला एकत्र आणण्यासाठी माझी मदत कराल ना? त्यावर ते दोघेही आनंदाने हो म्हणतात. आणि मग चारुहास सर त्यांचा प्लॅन त्या दोघांना सांगतात आणि ते दोघेजण आनंदाने मदत करायला तयार होतात. आणि मग चारुहास सर हसतच स्वतःशी म्हणतात की आता अक्षरा आणि अधिपतीला एकत्र आणण्यासाठी एक वेगळीच उंची गाठावी लागेल. आणि मग त्यानंतर रवी अक्षराला कॉल करून सांगतो की थोरल्या सरकारांनी तुम्हाला खाली बोलावले. आणि मग अक्षरा रूममधून बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात आजी तिला आवाज देत विचारतात की सुनबाई लागली ना गं झोप तुला? त्यावर अक्षरा म्हणते हो लागतीये. आणि मग ती तिच्या जागी काही उशा ठेवते आणि दबक्या पावलांनी तेथून बाहेर पडते. दुसरीकडे अधिपती अजूनही जागाच असतो. अक्षराला दिलेल्या शिक्षेमुळे त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो मनाशी विचार करत असतो की काही करून आईसाहेबांसोबत बोलायलाच हवं. मास्तरीणबाईंना मिळालेली ही शिक्षा चुकीची आहे, कारण या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाही, जे काही घडलं त्याला आम्ही जबाबदार आहोत. तर इकडे अक्षरा चारुहास सर, ओंकार आणि रवीच्या मदतीने आणि एका शिडीच्या साहाय्याने अधिपतीच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे अधिपती लगेच भुवनेश्वरीसोबत बोलायचं ठरवतो आणि तिच्या खोलीत जाण्यासाठी निघतो. मात्र त्याच्या पायावर जोर आल्यामुळे त्याला चालताच येत नाही
आणि मग त्याच वेळी अक्षरा त्या शिडीवर चढून त्या रूमच्या गॅलरीमध्ये येते आणि बाहेरून खिडकी वाजवते. तो आवाज ऐकून अधिपती खिडकी उघडतो आणि समोर अक्षराला बघून तर त्याला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो की मास्तरीनबाई, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इथे कशा प्रकटलात? आणि त्यावर अक्षरा हसतच म्हणते की ते मी सगळं तुम्हाला नंतर सांगते, आधी मला आत येऊ द्या. आणि मग त्यानंतर अधिपती तिला आधार देत आतमध्ये घेतो. तर अक्षरा खाली असणाऱ्या रवी, ओंकार आणि चारुहास सरांचे आभार मानते आणि त्यांना बघून अधिपतीला तर आश्चर्य वाटते. आणि मग त्यानंतर तो हसतच अक्षराला विचारतो की मास्तरीनबाई, तुम्ही काय इथे सापशिडी खेळत होता की काय? तर अक्षरा म्हणते की काय अधिपती, मी सापशिडी कशी खेळत असेल बरं इथे, पण मी शिडीच्या साह्यानेच वर आले तुम्हाला भेटण्यासाठी. त्यावर अधिपती म्हणतो, पण जर तुम्हाला काही झालं असतं, पाय बी मोडला असता तर? आणि त्यावर अक्षराला अजून म्हणते की मी तुमच्यासाठी इथे आले ना, त्यामुळे मला चाललं असतं. आणि त्यामुळे अधिपती तिच्याकडे बघतच राहतो. तर दुसरीकडे चंची आणि दुर्गी झोपलेल्या असतात. मात्र भुवनेश्वरीने दुर्गीला सांगितलेलं असतं की अधिपतींच्या खोलीवर लक्ष ठेव. त्यामुळे मग ती चंचीला आवाज देत उठवत असते, पण चंची गाढ झोपलेली असते, ती काही झोपेतून उठत नाही. दुर्गी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करते, पण चंची ऐकत नाही. हे बघून मग ती स्वतःच अधिपतीच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा गप्पा मारत असतात. अक्षरा आल्यामुळे अधिपती तर खूपच खुश झालेला असतो आणि मग तो एका पायाने लंगडी घालत डान्स सुरू करतो आणि ते बघून अक्षराला हसू येतं. आणि मग त्यानंतर तो अक्षराला सांगतो की मास्तरीनबाई, मी आईसाहेबांसोबत बोलणार आहे, त्यांना सांगणार आहे की जे काही घडलं त्यात तुमची चूक नाही आहे. मात्र अक्षरा त्याला समजावते की तुम्ही असं काही करू नका, फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला अशीच भेटायला येत जाईल ना, तुम्ही काळजी करू नका. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला शांतपणे खाली बसवते. त्याने औषधंसुद्धा घेतलेली नसतात, त्यामुळे ती अधिपतीला गोळ्या औषधं देते आणि शांतपणे बेडवर झोपायला सांगते. अधिपती तिला म्हणत असतो की मास्तरीनबाई, आमचा डोळा लागल्यावर तुम्ही जाऊ नका, आम्हाला सकाळी सकाळी तुमचा चेहरा बघायची सवय आहे, जर आम्ही तुमचा चेहरा नाही बघितला ना तर आमचा दिवस खराब जातो. आणि त्यावर अक्षरा म्हणते, ठीक आहे, मी इथेच थांबेल आणि मग सकाळी इथून जाईल, तुम्ही काळजी करू नका. त्यावर अधिपती हो म्हणतो आणि मग त्यानंतर तो अक्षरासोबत गप्पा मारतच झोपी जातो. तर अक्षरा त्याच्या जवळ जात त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.